आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुक्काम बॉस बोंबिलवाडी हा मराठी सिनेमा रिलीज झाला आहे। या सिनेमाकडून भरपूर अपेक्षा ठेवून मी हा सिनेमा पाहिला थिएटरमध्ये गेले होते। अपेक्षा तर खूप असणारच, कारण पहिली गोष्ट परेश मोकाशी हात लावेल त्याचे सोने करणारा हा माणूस आणि त्याच्या दिमतीला प्रशांत दामले म्हणजे सोने पे सुहागा असेच काहीसे। त्यामुळे चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हे ठरले होते की हा सिनेमा पहिल्या दिवशी पाहिलाच पाहिजे। हा सिनेमा अपेक्षावर खरा उतरला की नाही हे सविस्तर सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। 1942 सालात घडणारी ही अतरंगी गोष्ट आहे। भारतात स्वातंत्र्य संग्राम चालू आहे। अशा वेळी बोंबिलवाडी या गावात एक नाटक कंपनी सामाजिक नाटक बसवत आहे। स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यासाठी काही लोक बॉम्ब बनवत आहेत। जगात दुसरे महायुद्ध जोरदार चालू आहे। युद्ध जिंकण्याचा फॉर्म्युला हिटलरला सापडतो, मात्र यासाठी त्याला जपानला जाणे गरजेचे आहे। तो विमानाने जपानला जायला निघतो, मात्र त्याचे विमान क्रॅश होते। त्याला नाईलाजाने बोंबिलवाडीत उतरावे लागते, असे साधारण कथानक आहे। अशी फार्सिकल कॉमेडी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। त्यामुळे प्रेक्षकांनी जास्त लॉजिक लावण्याच्या फंदात पडू नये। मेंदू बाजूला ठेवून कॉमेडी एन्जॉय केली तर मजा नक्की येणार। या जर्मनीचा क्रूर शासक हिटलर आहे, जे पात्र प्रशांत दामले यांनी साकारले। इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान चर्चिल आहेत, हे पात्र आनंद इंगळे यांनी साकारले आहे। सुरुवातीच्या सीनमध्ये नाटकाच्या आधारे सर्व पात्रांची मजेदार ओळख करून दिली जाते। प्रचंड हसवत हा सीन सिनेमाची कॉमेडी थीम सेट करतो। पुढे प्रशांत दामले यांची एंट्री होते आणि आणखी धमाल येते। हिटलर आणि त्याच्या प्रेयसीमधील सुरुवातीचा संवाद आणि एकूणच तो सीन लाजवाब झाला आहे। यामुळे चित्रपट वर उठतो, मात्र ती लेवल पुढे मेंटेन करताना दमछाक होते। ही एक उणीव सारखी जाणवत राहते। प्रशांत दामले यांनी साकारलेला हिटलर आपल्याला संपूर्ण चित्रपटभर हसवत राहतो। त्यांना वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, मनमीत, प्रणव राणे आणि रितिका श्रोत्री यांची चांगली साथ लाभली आहे। त्यामुळे ॲक्टिंगच्या बाबतीत बोलायचे तर सगळ्यांनी आपापल्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत। नाटकावरून गोष्ट घेतली असल्याने काही वेळा नाटकाचा फील येतो। चित्रपटात पात्रांच्या अभिनयामध्ये आणि हावभावामध्ये तोचपणा वाटतो। गोष्ट अतरंगी असल्यामुळे लॉजिक लावायच्या भानगडीत पडता कामा नये, तरी गोष्ट अजूनही खुलवता आली असती। नाटकाचा सिनेमा करताना अजून खूप गोष्टी ॲड केल्या जाऊ शकतात, ते फारसे या सिनेमाच्या कथेत दिसत नाही। परेश मोकाशी यांनी घाईघाईत गोष्ट लिहिल्यासारखी वाटते। नाटकाची संहिता उचलून थेट चित्रपट बनवला असे वाटायला लागते। त्यांच्याकडून अजून क्रिएटिव्ह इनपुटची अपेक्षा होती। चित्रपट काही ठिकाणी स्लो होतो। हिटलर बोंबिलवाडीत येतो आणि कथा धावते, मात्र पुन्हा वेग कमी होतो। शेवटही फारसा जमून आला नाही। स्क्रीन प्लेच्या बाबतीत बोलायचे तर चित्रपट थोडा कच खातो। बाकीचे काय समोर चाललंय ते एन्जॉय करायचे, या उद्देशाने चित्रपट पाहिला तर पैसा वसूल सिनेमा आहे। डायलॉग्स खूप जबरदस्त जमून आलेत। सिनेमॅटोग्राफी ठीकठाक आहे। 1942चा काळ उभे करणे बऱ्यापैकी जमून आले आहे। यात गाणी नसली तरी बॅकग्राऊंड म्युझिक चांगले दिले गेले। खूप मोठ्या अपेक्षा ठेवून सिनेमा बघायला गेला तर अपेक्षाभंग होऊ शकतो। त्यामुळे 2 तास मजेत घालवायचे या एका उद्देशाने सिनेमा पाहावा लागेल। मुळात परेश मोकाशी यांनी आपली अपेक्षा एवढ्या वाढवून ठेवल्या आहेत की त्यांनी एखादा ठीकठाक सिनेमा बनवला तर अपेक्षाभंग होतो। एकूण पाहता बोंबिलवाडी हा उत्तम जमून आलेला सिनेमा आहे। तो ज्या उद्देशाने बनवला गेला आहे त्यामध्ये तो 90% यशस्वी झाला आहे। त्यामुळे 2 तास मजेत घालवायचे असतील तर सिनेमा नक्की पहा। या सिनेमाला आमच्याकडून 3.5 स्टार। बाकी रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।